नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टरवरील सेकंड व्हिडिओ बघणार आहोत. तर बघा, सेकंड व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, डिस्टन्स फॉर्म्युला आणि प्रॅक्टिस सेट 5.1 मधील पहिला क्वेश्चन. ठीक आहे, आशा करतो की तुम्हाला पहिला पार्ट समजला असेल. ठीक आहे, आजचा आपला सेकंड पार्ट आहे. व्यवस्थित चांगला अभ्यास ठेवा. बघा, आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला कसा आहे, डिस्टन्स फॉर्म्युला कसा तयार होतो, ठीक आहे, आणि डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून आपण पहिला क्वेश्चन या एक्सरसाइजमधला कसा सॉल्व करणार तो बघूया. ठीक आहे, चला डिस्टन्स फॉर्म्युला तयार करूया. त्यासाठी काय करूया, आपण एक्स वाय ॲक्सिसचा प्लेन तयार करूया, म्हणजेच एक प्रतल तयार करूया. आणि या प्रतलामध्ये ए बी नावाची एक सेगमेंट घेऊया आणि ती अशी ठेवूया की जी ए किंवा बीला समांतर नाही, म्हणजे एक्स किंवा एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला समांतर नाही, म्हणजे पॅरलल आहे, अशा प्रकारे ती ठेवूया. ठीक आहे, तर नीट लक्ष द्या की ए या बिंदूचे निर्देशक x1 y1 आहेत असे समजूया आणि बी या बिंदूचे x2 y2 आहे असे आपण समजूया. ठीक आहे, तर आता आपण ए बी मधलं डिस्टन्स ठरवायचं आहे. तर काय करूया आपण, बघा, बिंदू बी पासून एक्स ॲक्सिसवर असा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया, म्हणजे एक लंबांतर ओढूया. ठीक आहे, या ठिकाणी मी नाव देतो पी. आता ए बिंदूवरून बी पी वरती एक लंबांतर ओढूया, म्हणजेच परपेंडिक्युलर ड्रॉ करूया, याला नाव देतो मी बिंदू डी. चला, तर मग आता बिंदू डी चे निर्देशक आपण ठरवूया, म्हणजेच कोऑर्डिनेट ठरवूया. तर बघा, आता बी पी म्हणजेच बी डी हे आपला वाय ॲक्सिसला पॅरलल दिसत आहे. ठीक आहे ना, याचा अर्थ की बिंदू डीचा एक्स ॲक्सिसचा निर्देशक काय असणार आहे, x2 असणार आहे. बघा, नीट लक्ष द्या. ठीक आहे, आता आपण काय करूया, ए डी बघा, म्हणजेच बिंदू डीचा वाय ॲक्सिसचा निर्देशक आपला ठरवायचा, एक्स ॲक्सिसचा आपण ठरवला. ठीक आहे, तर ए डी जी सेगमेंट आहे, बघा, ए डी जी साईड आहे किंवा जी लाईन आहे, ठीक आहे, रेषा आहे, ही आपला एक्स ॲक्सिसला पॅरलल दिसत आहे. बरोबर आहे ना. याचा अर्थ की बिंदू डीचा वाय ॲक्सिसचा निर्देशक आपण बिंदू ए वरून घेऊ शकतो. काय आहे तो, y1. याचा अर्थ की बिंदू डीचा वाय ॲक्सिसचा निर्देशक होईल y1. कळलं एवढं? ठीक आहे, आता बघा की जर या डायग्रामकडे आपण बघितलं तर आपला काय दिसते की ए डी बी हा एक राईट हँड ट्रँगल तयार झालेला दिसतोय, म्हणजे एक काटकोन तयार झालेला दिसतोय. बरोबर, कारण ए डी हा बी पी वरती लंब झाला, यामुळे डी हा काय झाला, राईट अँगल तयार झाला. बरोबर आहे, म्हणजे एक काटकोन तयार झालेला आहे. ठीक आहे, तर मग एक काम करू, आपण पहिले ए डीचं डिस्टन्स काढूया आणि बी डीचं डिस्टन्स काढूया. ठीक आहे, चला बी डीचं डिस्टन्स काढूया, म्हणजे लेंथ ऑफ बी डी म्हणजेच डिस्टन्स बी डी. नीट लक्ष द्या. आता बी डी मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करू आपण, बघा, बी डी जी दिसते आहे ही वाय ॲक्सिसला कशी आहे, पॅरलल आहे. याचा अर्थ की एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट बिंदू बी आणि डीचा सारखा राहणार आहे, इक्वल राहणार आहे. म्हणजेच बी डीचं जे काही डिस्टन्स आहे किंवा जे काही लेन्थ असणार आहे ती आपण वाय ॲक्सिसच्या कोऑर्डिनेटवरून ठरवू शकतो. बघा, हेच मी पहिल्या पार्टमध्ये समजावून सांगितलेलं आहे. या चॅप्टरचा पहिला जो आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा, म्हणजे काय होईल की तुम्हाला हे जे मी सांगत आहे आता हे कळेल लवकर. ठीक आहे, चला मग बी डीचं डिस्टन्स काय होईल, मग y2 मायनस y1 असं तयार होईल, y2 मायनस y1. ठीक आहे, चला आता आपण ए डी मधलं डिस्टन्स काढूया. सो लेंथ ऑफ ए डी इज इक्वल टू, इट मीन्स डिस्टन्स ए टू डी. ठीक आहे, म्हणजे ए डी मधलं डिस्टन्स ठरवायचं आहे. काय करसाल बघा, तर ए डी ही बघा, ए डी सेगमेंट ही एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, याचा अर्थ की वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट सारखा राहणार आहे. ठीक आहे, मग ए डीचं डिस्टन्स आपण एक्स ॲक्सिसच्या निर्देशकावरून ठरवू शकतो, म्हणजेच कोऑर्डिनेटवरून ठरवू शकतो. ठीक आहे ना. मग काय होईल बरं, x2 मायनस x1. ठीक आहे, तुम्हाला याच्यात जर अडचणी जात असतील तर तुम्ही काय करा, पहिला पार्ट बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे कळेल लवकर. ठीक आहे ना. तरी पण मी इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आशा करतो तुम्हाला हे कळत असेल. ठीक आहे, चला मग आपल्याला आता डिस्टन्स ए डी माहीत झालेला आहे. ठीक आहे, आता आपण ए बीचं डिस्टन्स काढूया. आता ए बीचं डिस्टन्स, कारण ए बी ही एक्सलाही पॅरलल नाही आणि वाय ॲक्सिसलाही पॅरलल नाही, आहे की नाही, म्हणजेच आपल्याला इथे काहीतरी वेगळा रूल वापरावा लागेल. तर बघा, ए डी बी हा जो एक ट्रँगल या ठिकाणी तयार झालेला आहे, तर मला सांगा अँगल डी हा 90चा आहे असं आपण म्हटलेलं आहे. तर मला सांगा की इथे आपण ए डी बी हा एक राईट अँगल ट्रँगल आहे असं म्हणू शकतो, एक काटकोन त्रिकोण आहे म्हणू शकतो, आणि काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं थेरम म्हणजे पायथागोरसचं प्रमेय आपण वापरत असतो. ठीक आहे, काय सांगते बरं पायथागोरसचं प्रमेय, पायथागोरसचं थेरम, स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 रिमेनिंग साइड्स.
याचा अर्थ की कर्णाचा वर्ग हा उरलेल्या इतर दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. ठीक आहे, चला मग पायथागोरसची मांडणी इथे मी करतो. ठीक आहे, ए बी स्क्वेअर बघा हायपोटेनस आहे म्हणून ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर, ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर अशा प्रकारे. ठीक आहे, चला ए डी काय आहे पहा, तर ए डी आहे आपल्याकडे ए डीचं डिस्टन्स म्हणून याला काय लेंथ म्हणू. ठीक आहे, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. ठीक आहे ना, बी डी काय आहे बघा x2 मायनस x1, सॉरी माय मिस्टेक हिअर, ए डी काय आहे x2 मायनस x1 आहे आणि बी डी बघा y2 मायनस y1. ठीक आहे, अशा प्रकारे आपण मांडणी करणार. ठीक आहे, आता बघा ए बी म्हणजेच हायपोटेनस स्क्वेअर आपल्याला मिळाला. आपल्याला ए बी काढायचं आहे. काय करूया, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, म्हणजे इथे दोन्ही बाजूचं वर्गमूळ करून घ्या. म्हणजेच काय होईल की हा वर्ग इकडे वर्गमुळात ट्रान्सफर होईल. याचा अर्थ की ए बी इज इक्वल टू इन द रूट ऑफ, म्हणजे वर्गमुळामध्ये तुम्हाला काय मिळतं बघा, तर x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर अँड दिस इज द डिस्टन्स फॉर्म्युला. बघा हा डिस्टन्स फॉर्म्युला झाला. ठीक आहे, जे आपलं टायटल होतं या टायटलचा आन्सर हे आहे. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला काय मिळाला, अंडर रूटमध्ये x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. ठीक आहे, हाच फॉर्म्युला आपण असाही लिहू शकतो अदरवाईज ऑर किंवा मध्ये बघा ए बी मधलं डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला इथे मी असा तयार करू शकतो बघा, x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज ऑल्सो डिस्टन्स फॉर्म्युला. आशा करतो की तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला आता समजला असेल. ठीक आहे ना, मी डायरेक्ट एवढंच जर लिहून दिलं असेल दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला, चला याच्यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करा आणि सोडवा. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला कसा तयार झाला हेच पहिले समजावून सांगितलेलं आहे. आशा करतो हे तुम्हाला समजत असेल. चला तर आपण आता प्रॅक्टिस सेटमधील पहिला क्वेश्चन बघूया. काय बरं फर्स्ट क्वेश्चन, तर आहे फाइंड द डिस्टन्स बिटवीन इच ऑफ फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. म्हणजे खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. ठीक आहे, आता प्रत्येक जोडीतील अंतर काढणे म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करणे. ठीक आहे, चला पहिला प्रश्न पाहूया. काय दिला आपला पहिला जो पॉईंट क्वेश्चन आहे यामध्ये बघा ए चे कोऑर्डिनेट दिले आहे 2,3 आणि बी चे कोऑर्डिनेट दिले आहे 4,1 अशा प्रकारे. ठीक आहे, तर नीट लक्ष द्या. सॉल्व करत असताना तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की पहिल्या बिंदूचे कोऑर्डिनेट x1 y1 आणि दुसऱ्याचे x2 y2 असे धरायचे. ठीक आहे, चला मग हे आहेत x1 y1 आणि हे आहेत x2 आणि हे आहेत y2. ठीक आहे ना, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय लिहायचं इथं, बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचे सूत्र वापरून. ठीक आहे, चला आता आपण ए बी मधलं डिस्टन्स काढूया. सो ए बी इज इक्वल टू इन द रूट ऑफ काय डिस्टन्स फॉर्म्युला आपला x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, सो इन द रूट ऑफ ठेवा किमती. x2 किती आहे बघा 4, x1 किती आहे तर 2 ब्रॅकेट स्क्वेअर येईल आहे की नाही, प्लस y2 1 मायनस y1 3 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे बघा आता इथे तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल आणि स्क्वेअरिंग करावं लागेल. म्हणजे 2 राहिले, 4 मायनस 2 म्हणजे 2 प्लस 1 मायनस 3 इट मीन्स मायनस 2. तुम्हाला माहीत आहे सबट्रॅक्शन. ठीक आहे, सो इन द रूट ऑफ 2चा स्क्वेअर काय येईल 4 आणि मायनस 2चा 4. तुम्हाला माहीत आहे ऋण संख्येचा वर्ग धन संख्या येतो. किती मिळतात इथे प्लस 8 बघा आहे की नाही, 4 प्लस 4 8. आता एक गोष्ट लक्षात द्या की जेव्हा तुम्हाला रूटमध्ये इव्हन नंबर येईल बघा 8 का आहे इव्हन नंबर आहे म्हणजेच समसंख्या. आता समसंख्येसह जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही काय करा की या समसंख्येसाठी 2 गुणाकार्य संख्या अशा शोधा की त्यापैकी एकीचं वर्गमूळ निघलं पाहिजे. जसं मी इथे घेतो 2 4, तर बघा 2 × 4 इट मीन्स 8 होतील आणि 4चं स्क्वेअर रूट निघेल आहे की नाही. चला मग मान्य करा 2 × 4, तर बघा 4चं स्क्वेअर रूट निघेल 2√2. याचा अर्थ की ए बीचं डिस्टन्स तुम्हाला मिळालं. काय मिळालं बरं 2√2. व्यवस्थित लिहून घ्या आणि एकदा पुन्हा सोडून पहा. चला आता आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूया. काय दिलं आहे बघा, पॉईंट पी चे कोऑर्डिनेट दिले आहे -5,7 आणि क्यू चे दिले आहे -1,3. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला पहिल्या बिंदूचे कोऑर्डिनेट x1 y1 आहे असे समजायचं आहे आणि दुसऱ्याचे x2 y2 आहे असं समजायचं आहे. ठीक आहे, बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचे सूत्र. ठीक आहे, अंतराचे सूत्र वापरून चला आता आपण पी क्यू मधलं डिस्टन्स काढायचं आहे. सो पी क्यू इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म्युला लिहा. काय बरं तो x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता व्हॅल्यूज पुट करा बरं. बघा x2 किती आहेत तर -1 आहेत, मायनस x1 किती आहेत तर -5 आहेत, तेव्हा डबल ब्रॅकेटचा इथे यूज होणार आहे बघा, आहे की नाही. प्लस ही मान्य लक्षात ठेवा, मायनस असल्यामुळे मी डबल ब्रॅकेटचा यूज केला आहे. बघा y2 किती आहेत बरं तर 3 आहेत, मायनस y1 किती आहेत तर 7 आहेत. ठीक आहे, सॉल्व करूया. इन द रूट ऑफ बघा -1 बघा मायनस मायनस काय झाले प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, 3 मायनस 7 इट मीन्स -4 ब्रॅकेट स्क्वेअर. कळतंय ना, 3 मायनस 7. आता मला सांगा -1 प्लस 5 इट मीन्स 4, सो 4 का स्क्वेअर होगा प्लस -4 का स्क्वेअर कितना आएगा 16, म्हणजे वजा 4चा वर्ग येईल 16. ठीक आहे, तर बघा 4चा वर्ग 16 अधिक 16 किती झाले बरं हे 32 म्हणजेच 32. आता बघा 32 इट मीन्स 32 हे काय आहे इव्हेन नंबर आहे, आणि इव्हेन नंबर आला की मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे बरं, तर त्यासाठी तुम्हाला 2 गुणाकार्य संख्या अशा शोधायच्या आहे की त्यापैकी एकीचं वर्गमूळ निघलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 16 गुणिले 2 म्हणजे 16 2 32 होतात. ठीक आहे ना, मग मान्य करा. याचा अर्थ की 16 × 2, याचा अर्थ की 4 × 2, कारण 16चं वर्गमूळ किती आलं 4. तर बघा आता पी क्यू मधलं जे डिस्टन्स आहे बायजिंग डिस्टन्स फॉर्म म्हणजे अंतराळ सूत्र वापरून किती मिळालं ते 4 वर्गमुळात 2. आशा करतो तुम्हाला कळत असेल. ठीक आहे, आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3. बघा आर आणि एस या 2 बिंदूचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिले आहे. चला मी इथे क्वेश्चन नंबर 3 सोडून दाखवतो आता तुम्हाला. चला आर बिंदूचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला कसे दिले आहे 0, -3 आणि एस बिंदूचे कोऑर्डिनेट्स कसे दिले आहे बघा तर 0, 5/2, सो 0, 5/2. ठीक आहे, आता आपल्याला माहीत आहे की पहिला जो बिंदू आहे त्याचे कोऑर्डिनेट हे x1 y1 आणि दुसरा जो आहे त्याचे x2 y2 आपला ठरवायचा. ठीक आहे, सो अंतराळ सूत्र वापरूया म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. कोणते 2 बिंदू दिले आहेत आपल्याला आता आर आणि एस. सो आर मधलं डिस्टन्स फॉर्म्युला लिहा, स्टँडर्ड फॉर्म्युला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. कशामध्ये ठेवायचे हे वर्गमुळामध्ये. ठीक आहे, इन द रूटमध्ये. चला आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. सांगा x2 किती आहेत बरं 0, मायनस x1 किती आहे 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 बघा किती आहे तर 5/2. ठीक आहे, मायनस y1 किती आहेत बरं तर -3. बघा इथं डबल ब्रॅकेटचा यूज करा. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला हे कळत असेल. आता नीट लक्ष द्या, मला सांगा बरं 0 - 0 0चा स्क्वेअर 0च. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हे ते मांडायची गरज नाही आहे. आता मला सांगा हे सॉल्व करावं लागेल आपल्याला, की नाही 5/2 मायनस मायनस काय झाले हे प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. एक काम करा आता स्क्वेअर हा रूट कॅन्सल करून टाका. ठीक आहे, किती उरतात आपल्याला आता बघा तर 5/2 प्लस 3. आता नीट लक्ष द्या, हे काम आपल्याला सोडवायचं आहे. बघा इथे तुम्हाला काय जी ॲडिशन आहे ही ॲडिशन कशी करसाल बघा, इथे मी सोडून दाखवतो तुम्हाला 5/2 प्लस 3. एक अपूर्णांकी संख्या एक पूर्ण संख्या आहे की नाही, तर इक्वेटिंग द डिनॉमिनेटर ही मेथड तुम्हाला वापरावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल छेद समान करावं लागेल तरच यांची बेरीज किंवा ॲडिशन होऊ शकेल. ठीक आहे, म्हणजे बघा 2 × 3 इट मीन्स 6 प्लस 5 डिवायडेड बाय 2. लक्षात येते 2 × 3 इट मीन्स 6 प्लस 5 डिवायडेड बाय 2. मला सांग किती आलं 11/2. तर याचा अर्थ याचा आन्सर येईल 11/2. तर बघा आर एस मधलं डिस्टन्स तुम्हाला मिळालं किती मिळालं 11/2. कळतंय, व्यवस्थित लिहून घ्या आणि याच्यावरती प्रॅक्टिस करा. चला आता मी क्वेश्चन नंबर 4वर तुम्हाला नेणार आहे. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. तर बघा 4ची जी कोऑर्डिनेट तुम्हाला दिले आहे यल आणि एम असे पॉईंट दाखवले आहे आणि यांचे कोऑर्डिनेट्स कसे दिले आहे बघा एलचे दिले आहे 5, -8 आणि एमचे दिले आहे -7, -3. ठीक आहे, तर पहिल्या बिंदूचे कोऑर्डिनेट x1 y1 आणि दुसऱ्या बिंदूचे x2 y2. ठीक आहे, बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचे सूत्र. कोणत्या 2 बिंदूमधील अंतर काढायचं आहे आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे तर L आणि M. सो L M. ठीक आहे, इथपर्यंत कळलंच असेल तुम्हाला. ठीक आहे, आता आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. चला मला सांगा x2 किती आहेत बरं तर -7, सो -7 मायनस x1 किती आहेत बघा तर आहेत 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 बघा किती आहेत तर -3 मायनस y1 किती आहेत बघा तर -8 डबल ब्रॅकेट घेता. ठीक आहे, चला सॉल्व करूया. मला सांगा -7 - 5 -12 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बघा इथे -3 आणि हे मायनस आणि मायनस काय झाले +8 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा -12चा स्क्वेअर 144
4, याचा अर्थ 144. तुम्हाला माहीत आहे ना, ऋण संख्येचा वर्ग धनसंख्या येतो. ठीक आहे. आता इथे काय होईल, -3 + 8 इट मीन्स 5. सो 5 का स्क्वेअर म्हणजे वजाबाकी होईल. आता मला सांगा 144 अधिक 5 चा वर्ग किती आहे 25 म्हणजे 5 का स्क्वेअर 25. ठीक आहे. कितना मिला अंदर 169. बघा वर्गमुळात 169 आणि 169चं वर्गमूळ किती बरं 13 म्हणजेच 13. म्हणजे बघा LM मधलं डिस्टन्स बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय मिळालं आपला 13 म्हणजेच 13. कळलं तुम्हाला. बघा हा क्वेश्चन नंबर 4 होता. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया, जो की मी या ठिकाणी सॉल्व करून दाखवणार आहे. ठीक आहे. तुम्ही लिहिलं असेल हे व्यवस्थित. आता बघा क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत आपण. ठीक आहे. T आणि R असे पॉईंट दिले आहे. बघा टीचे कोऑर्डिनेट दाखवले आपल्याला -3 6. सो -3, 6 दिसत आहेत ना. ठीक आहे. आणि आरचे दिले आहे 9, -10. सो 9, -10 हे 3 आहेत हा, दिसत नसेल तर. ठीक आहे. पहिल्या बिंदूचे कोऑर्डिनेट x1 y1 आणि दुसरे x2 y2 आपण समजणार. ठीक आहे. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचे सूत्र. ठीक आहे. कोणत्या दोन बिंदूमधील अंतर काढायचं आपल्याला TS मधलं. ठीक आहे. सो दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे इन द रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. चला आता आपण याच्या व्हॅल्यूज पुट करूया. बघा x2 किती आहेत बरं तर 9 मायनस x1 किती आहेत तर -3. तेव्हा डबल ब्रॅकेटचा इथे तुम्हाला यूज करावा लागेल. ठीक आहे ना. प्लस y2 बघा किती आहेत तर -10. y1 किती आहेत तर 6 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. चला आता आपण व्यवस्थित सॉल्व करूया. मला सांगा 9 मायनस मायनस काय झाले प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. इथे किती झालं तर -16 क्योंकि -10 - 6 इनका एडिशन होगा. ठीक है. सो -16 स्क्वेअर म्हणजेच -16चा वर्ग येईल. ठीक आहे. चला आता इथे किती झाले बरं हे 12, याचा अर्थ 12चा स्क्वेअर येईल. आणि मला सांगा 16चा स्क्वेअर किती येईल तर तो येईल 256 म्हणजे 16चा वर्ग 256. सांगा मला आता 12चा वर्ग किती येईल 144 आणि हे 256 यामध्ये जर ॲडिशन केली तर आपल्याला मिळतील किती बरं 400. आणि तुम्हाला माहीत आहे 400चा स्क्वेअर रूट किती येईल तर 20 म्हणजे 400चा वर्गमूळ किती 20. याचा अर्थ की TS मधलं जे डिस्टन्स आहे ते किती मिळालं तुम्हाला 20 म्हणजेच 20. ठीक आहे. आता आपण बघूया लास्ट क्वेश्चन जो की 6 नंबरचा. ठीक आहे. मी इथे व्यवस्थित मांडून दाखवतो. चला आता आपण 6 नंबरचा क्वेश्चन बघूया. म्हणजेच चे कोऑर्डिनेट दिले आपल्याला बघा -7, -7/2, 4 आणि x दिलेले आहेत 11, 4. ठीक आहे. x1 y1 आणि x2 y2. ठीक आहे. पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 y1 समजायचं आणि दुसऱ्या पॉईंटचे x2 y2 समजायचं. ठीक आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. आता आपण x मधली अंतर काढणार तेव्हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण लिहिला इथे बघा आहे की नाही. ठीक आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला लिहिला इन द रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता व्हॅल्यूज पुट करा आणि सॉल्व करा. मला सांगा x2ची व्हॅल्यू किती आहे 11 मायनस x1 किती आहे तर -7,2 आहे. बघा डबल ब्रॅकेटचा यूज करा इथे. ठीक आहे. प्लस y2 बघा किती आहे तर 4 आहेत मायनस y1 किती आहे तर 4 आहेत ब्रॅकेट स्क्वेअर. बघा किती सोपं काम झालं आहे आपलं. आता तुम्हाला माहिती आहे 4 - 4 0 आणि 0चा स्क्वेअर 0च येईल म्हणजे याचा अर्थ की स्टेप तुम्हाला खाली मांडायची गरज नाही आता. ठीक आहे. ही टर्म आता मला सांगा एवढं मांडावं. सो मायनस मायनस प्लस होतील 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर आणि रूट कॅन्सल करा. ठीक आहे. तर काय मिळते आपल्याला बघा सो 11 + 7/2. ठीक आहे. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर बघा मी इथे सॉल्व करून दाखवतो. 11 + 7/2 याचा अर्थ काय तर बघा 2 × 11 इट मीन्स 22 प्लस 7/2. कळतंय तुम्हाला 2 × 11 इट मीन्स 22 प्लस 7/2. ठीक आहे. ही व्यवस्थित लक्ष द्या. याच्यावरती प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला जमेल. तर आन्सर काय मिळेल हो 22 + 7 इट मीन्स 29/2. ठीक आहे. याचा अर्थ की 29/2. सो WXचा डिस्टन्स तुम्हाला मिळालं बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बघा कठीण आहे का मग नाही सोपं आहे. ठीक आहे. मला माहीत आहे तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये काही अडचणी राहिल्या असतील तेव्हा पहिला पार्टचा व्हिडिओ पहिले बघा. माझी विनंती समजा ती लागेल तर. ठीक आहे. कारण तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये अडचण येणार नाही. आपण डिस्टन्स फॉर्म्युला जो समजून घेतला ना आज तर त्यामध्ये मी तुम्हाला
पहिल्या पार्टमध्ये जे शिकवलं आहे तेच आपण आज शिकलेलो आहोत. ठीक आहे, थोडंफार तुम्हाला अडचणी जाऊ शकतात. तर डिस्टन्स फॉर्म्युला कसा तयार केला तो पाहण्यासाठी तुम्ही पहिला व्हिडिओ बघा, म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला कसा तयार झाला हे तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता बघा की हा जो पहिला क्वेश्चन आपण बघितला 5.1 या प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच 5.1 म्हणला, हा कठीण होता का? मग नाही. काय होतं, तुम्हाला बेरजेचे, वजाबाकीचे, गुणाकाराचे नियम माहीत पाहिजे होते, आहे की नाही? बरं, हे काम कधी केलेलं आहे तुम्ही? इमानदारीने सांगा, तुम्ही हे कधी काम केलं आहे? तर 5व्या वर्गापासून तुम्ही पाहत आलेला आहे की नाही? क्लास 5 से आप ये मेथड है आपको इक्वेटिंग द डिनॉमिनेटर. बघा, छेद समान करून बेरीज वजाबाकी करणे, कोणाची? तर अपूर्णांकाची. शिकलेले आहात नाही तुम्ही? ठीक आहे, तर बघा इथे काही जणांना अडचणी असू शकतात. तर अडचणी ह्या कधी असतात? जेव्हा आपला अभ्यास कमी असतो. ठीक आहे, तर मी आज जे काही सांगितलेलं आहे म्हणजे 6 क्वेश्चन समजावून सांगत असताना ते सर्व व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याच्यावरती न पाहता तुम्ही सोडून पहा. म्हणजे तुम्हाला याच्यावरच्या अडचणी ज्या आहेत त्या येणार नाहीत. चांगला अभ्यास ठेवा. ठीक आहे, धन्यवाद.